संसदेमध्ये महिला आरक्षणाचे विधेयक नामंजूर झाले आणि जणू काही महिलांचे राजकीय अस्तित्व संपलं असं वातावरण सध्या सुरू आहे। मात्र स्वातंत्र्य लढ्यात संसदेमध्ये निवडून आलेल्या हंसा मेहता आरक्षणाच्या विरोधी मांडला होता। आम्हाला आरक्षणाची कुबडी नको तर समान संधी हवी। त्यांना खात्री होती की जर महिलांना योग्य शिक्षण आणि न्याय मिळाला तर स्वबळावर जग जिंकू शकतात। त्यांना कोणत्याही आरक्षणाची कुबड्यांची गरज नाही। 1897 मध्ये गुजरातमध्ये जन्मलेल्या हंसाजींनी अशा काळात शिक्षणाची खास धरली जेव्हा स्त्रियांना घराबाहेर पडणेही कठीण होते। महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिले आणि मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला आणि परदेशी कपड्यांच्या दुकानासमोर निदर्शने केली, ज्यासाठी त्यांना ब्रिटिशांनी तुरुंगातही टाकले। संसदेमध्ये आणि महिलांच्या हक्कासाठी मोठा लढा दिला। आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी वेगळी भूमिका घेतलीच। त्यांचे कार्य जागतिक स्तरावर गाजले। जेव्हा संयुक्त राष्ट्रामध्ये मानवाधिकाराचा मसुदा तयार होत होता तेव्हा तिथे ऑल मेन आर बॉर्न फ्री अँड इक्वल असे लिहिले होते। हंसाजींनी तिथे ठामपणे सांगितले की यात बदल करून ऑल ह्युमन बीइंग्स असे लिहून त्यांनी पुरुष सत्ता व्यवस्थेला जागतिक स्तरावर सुद्धा घाला घालून स्त्रीवादाला खरा जन्म दिला। त्यांच्या एका शब्दामुळे जगभरातील स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने मानवी हक्क मिळवून देणाऱ्या हंसाजी होत्या। आजच्या निवडून आलेल्या महिलांचे वास्तव किती वेगळं आहे। आजच्या निवडून आलेल्या महिलांनी कोणते लढे उभारले, महिलांच्या कोणत्या न्याय व हक्कासाठी सातत्याने पाठपुरावा करून ते पूर्ण केलं। महिलांना सहज आणि सोपं सगळं काही मिळाल्यामुळे संघर्षाची जाणीव निवडून आलेल्या महिला विसरल्या। स्पेशल नेत्यांचं उदाहरण फक्त राजकीय महिलांनाच नव्हे तर काही करू इच्छिणाऱ्या प्रत्येक मुलीसमोर आणि महिलेसमोर ज्वलंत उदाहरण आहे। धन्यवाद।